श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 38वा. मराठी भावार्थ. श्री गुरूंच्या दर्शनासाठी भक्त येत असत. त्यांनी आणलेले द्रव्य श्री गुरु कधीच घेत नसत. समाराधना करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या दिवशी भक्त लोक समाराधना घालीत होते. त्यांनी त्या ब्राह्मणालाही समाराधनेत जेवायला चला म्हणून बोलाविले. त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपण श्री गुरूंना भिक्षा घालावी. त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असे साहित्य जसे की उदाहरणार्थ तांदूळ, कणिक व इतर पदार्थ आणले होते. दरवेळी इतर ब्राह्मण समाराधनेसाठी बोलवीत. तिथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी घेऊन झोपत असे. असे 3-4 दिवस झाले. सर्व लोक त्याला हसत असत. हा समाराधनेची सामग्री घेऊन आला, पण स्वतः दुसऱ्याच्या समाराधनेत जेवतो. त्याने आणलेले अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही. येथे तर श्रीगुरूजवळ अनेक शिष्य समुदाय आहेत. हा काय समाराधना घालणार? असे बरेच दिवस गेले. श्रीगुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले. त्यांनी ब्राह्मणाला बोलाविले आणि म्हणाले, आज मला भिक्षा तू घाल, लवकर स्वयंपाक कर. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला. मग त्याने आपले साहित्य आणले. शुचिर्भूत होऊन स्वयंपाक केला. त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्रीगुरूजवळ आले आणि म्हणाले, आज जेवायला आम्हाला मिळायला हवे. आम्ही रोज मिष्टान्न खातो, त्यामुळे आमचे समाधान होते. हा ब्राह्मण कुठला आहे? आज समाराधनेतच खंड पडणार. श्रीगुरू म्हणाले, तुम्ही घरी जाऊ नका, आंघोळीला जाऊन लवकर या आणि आज येथेच भोजन घ्या. त्या ब्राह्मणांना वाटले, मठात खूप अन्न सामग्री आहे, तेव्हा श्रीगुरू आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनविला आणि गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवायला नदीवर गेला. ब्राह्मण म्हणाले, अरे तू परत जा, स्वयंपाक तयार व्हायला सायंकाळ होईल. तू श्रीगुरूंना भिक्षा घाल. ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्रीगुरूंकडे गेला आणि म्हणाला, ब्राह्मण येत नाही, रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना सांगितले, त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की श्रीगुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे, तेव्हा लवकर जेवायला या. तेव्हा ब्राह्मण बराबर स्नान उरकून आल्यावर श्रीगुरू त्यांना म्हणाले, लवकर पत्रावळी तयार करा, सहकुटुंब जेवा. त्या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्रीगुरूंची पूजा केली, मंगल आरती केली. त्यामुळे श्रीगुरूंना संतोष झाला. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न त्यांच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले. मग कमंडलूतील उदक घेऊन त्या अन्नावर प्रोक्षण केले व ते अभिमंत्रित केले. ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले, तू या अन्नावरचे झाकण काढू नको, एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणांना भराभर वाढायला घे. श्रीगुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप चालले होते. तो ब्राह्मण स्वतः तूप वाढीत होता. सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले. तसेच त्यांचा परिवार जेवून तृप्त झाला. गावातील इतर सर्व त्याचे परिवारासह जेवून तृप्त झाले. सगळ्यांची जेवणे झाल्यावर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावले आणि तुझे दारिद्र्य दूर होईल, तुला पुत्र पौत्र होतील असा आशीर्वाद दिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. अगदी थोडे अन्न शिजवले होते तरी 4000 लोक जेवले. हे सारे कर्तृत्व श्रीगुरूंचे. त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले. त्यांच्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 38वा. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे कृपेसी, म्हणून चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारका, तुझे जे मज पुससी, संतोष होतो आम्हासी. गुरुचरित्र आठविता, नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक. कधी नाही आला नुक, नाही ऐसा दिवस नाही. ऐसे होता एक दिवशी, दुर्बळ द्विजा आला परियसी, कसे काश्यप गोत्रेसी, नामतया भास्कर. त्या दिवशी भक्तजन करीत होते आराधन, उठविता तया ब्राह्मणा, भोजन करी म्हणून या. संकल्प करून तो ब्राह्मण श्रीगुरूसी भिक्षा करविना आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदूल कणिक, वर कडत्या प्रामाणिक सोपस्कार असे त्यापासी. भोजन करिता झाला निशी, आपण आला मठासी, गाठोडे ठेवी आपुले उशी, मग निद्रा करे देखा. नित्य घडे ऐसे चितयासी, भक्त ऐसी आराधनेसी, आरानुक नसे त्यासी, नित्य जेवी समाराधनी.
समस्त त्यासी हासती पहा हो समाराधनेची आयती घेऊन याला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधने मास तीन क्रमल्यावरी समस्त मिळून द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकली बोलावी तिथे ब्राह्मणासी आजी भिक्षा करावे अशी स्वयंपाक करी वेगेसी म्हणते श्री गुरु कृपा सिंधू ऐकोनी श्री गुरुच्या बोला संतोष पार द्विजा झाला चरणावती माता ठेविला हरसे गेला ऐतीसी आणिले द्वय शेर घृत शाखा दोन्ही तात्पुरत स्नान करून शिशुरभूत स्वयंपाक केला त्यावेळी समस्त ब्राह्मण त्यावेळी मिळून आले श्री गुरूंजवळी म्हणती आजी तुमची पाळी यावन आळे अन्न घरी नित्य होते समाराधना आम्ही जेवितो मिष्टांना कैसा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणती द्विजासी नका जाऊ घरासी शीघ्र जावे आंघोळीसी येथेची जेवा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणाशी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण पार सांगितले स्वयंपाक झाला तर तक्षण सांगत असे श्री गुरुसी ब्राह्मण निरोप देती जा धावन ब्राह्मण समजता पाचारी ब्राह्मण म्हणतात याशी स्वयंपाक व्हावया होईल निशी तू शीघ्र श्री गुरुशी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकोनी तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण ब्राह्मण येती ऐसे म्हणे आपण जेऊ अपरात्री श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आजी आम्हासी संघपंक्तीने ब्राह्मणासी जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हासी जेऊ वाडी घे तू परियसी जरी अंगीकारी न करीसी न जेऊ तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याला आपणासी तोची निरोप माझे शिरसी ब्राह्मणासहित जेऊ घालीन ब्राह्मण म्हणे विचारे श्री गुरु असते पुरुषावतारी न कळे बोले कवने परी आपले वाक्य सत्य करी मग काय करी तो ब्राह्मण विनवितसे कर जोडन मज न येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्री गुरु आणि शिष्यासी निरोपिती जा वेगेसी बोलावून आणि ब्राह्मणासी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावीत स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठा जवळीक श्री गुरु निरोपिते तयासी पत्रावळी करा वेगेसी जेवा आज सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणासी विनंती करावी तू ऐसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवितसे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्यास हसून काय जेव्हा म्हणतो स आम्हा वृद्ध ब्राह्मण असे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण तू का बर्वे बर्वे म्हणती सकळ पत्रावळी करीते ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी गेली मंगल आरती तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणोनी आपणाजवळी ठेवी म्हणती त्यावेळी आणोनी या तात्काळी श्री गुरु जवळी ठेविली श्री गुरु म्हणता ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकुनी ठेवी आम्हापासी म्हणून वस्त्र देती त्यावेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेऊन करी श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोणी त्यावेळी बोलावणी म्हणती ब्राह्मणासी उघडू नको अन्नासी काढून येऊनी समस्तांसी वाडी वेगी म्हणून या तूप घालून घटात ओतून घे आणि कात वाडी वेगी असे म्हणत निरोप देते श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढू लागा या द्विजासी आणि कवठिले बहु असी वाढू लागले त्यावेळी भरोनीने ती जितके अन्न पुनः मागवती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतून नेताती वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी जेवी ताती अति हर्षी द्विजवर पुसतसे घृत असे आपले करी वाढीतसे महापुरी विप्रमंती पुरे करी आकंठवरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण लेखा हस्ताक्षल न करीती मुखा उच्छेष्टे काढीती तात्कालिका आश्चर्य म्हणती त्यावेळी तांबूलादी देती समस्तांसी श्री गुरु बोलावणी तयासी बोलवा म्हणती आपले कलत्र पुत्रांसी समस्त येऊनी जेवतील आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागवती निरोपित शूद्रादी ग्राम लोक बोलवा त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावे शीघ्र असे म्हणता पाचारित आले समस्त जेवून गेले त्यावेळी श्री गुरु पुस्ते ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी असी अत्यंज आहे ती उरले बोलावा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून त्यासी जितके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्ते झाले दैका प्राणी मात्र नाही भूका सांगता ती गुरुनायक डांगोरा पीठा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी त्यावेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियसी मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरूपे भोजन केले मागवती जावनी अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न
श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरित घालावे जळात जळचरांसी तृप्त होती तेही जीव इतुके झालियावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त झाले तटस्थ देखिले अतिकौतुक म्हणत अन्न केले होते किंचित 4 सहस्त्र केवी जैविले एक म्हणती श्री गुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्ण अवतार पुरुषा परिपूर्ण नरसिंह सरस्वती नर दिसतो दंडधारी सत्यत्रयमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक अपार चरित्रता अमित हो सांगता क्षितीवरी समस्त दैवते तयांचे नवे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विजचतुः सहस्रभोजनं नाम 38 अध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.